समचरण सरोजं सांद्रनीलाकुलं जगन्निहित पाणिं मण्डनं मन्दनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि। हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला करू पावन धागोचराचरी जयांची तिनिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची जयांचे आठवे शब्द सृष्टी गवे सारस्वता गवे जिवे वक्तृत्व रस होती वंगणी अक्षरा अवतरवी निज पूर्ण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे जय जय दिवस वनिता तयमुळे बाकी होई मैशाची ते नमस्कारोनिया आता चौफानिया बनेवरी वैसो पावले श्री गुरूंची मज हृदयी सद्गुरु सेविकारियो हा संसार कुर्मनोनि विशेषत विवेकावरी सर्वमंगलमांगल्यं शिवे मस्तक है ब्रह्मवृत्ति संग जगी अवतरली उद्धराया कालिती नयना ब्रह्मादिक त्यांची वंदीची पायवानी नामगी बदली दोष प्रस्तुत प्राप्त श्री कीर्तन श्री श्री
अखिल कुंड ब्रह्मांड नायक सर्व सर्वेश्वर भगवान परमात्मा माझ्या भगवान परमात्म्याचे लाडके आणि एकनिष्ठ भक्त नामदेवराय नामदेवरायचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग असून या अभंगामधून श्री नामदेव महाराज जे काही संत आहेत ते संत कशासाठी अवतार घेतात ते अवतार करायचं प्रयोजन अतिशय सुंदर सांगतात. दादा बोलताय मी कमी करा आवाज म्हणतो फक्त बोलताय. हो अभंगावर चिंतन करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की किन्निमित्त या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आहे आणि माझ्या वाटेला आलेली आहे. आज म्हणजे महान पवित्र दिवस आहे. तुम्ही म्हणसाल महान पवित्र दिवस आज कसं काय? आज माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीची जयंती आहे आणि त्याच्यामध्ये एक महान संत विभूतीची आज पुण्यतिथी आहे. ज्या महात्म्याची आज पुण्यतिथी योगीराज श्री संत किशन महाराज त्या महात्म्याची आज पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीमुळे आज तुम्ही बहुजन श्रुती माझ्याशी त्या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्या जीवनामध्ये मला त्या महात्म्याची सेवा करण्याचे ज्यांच्यामुळे प्राप्त झाला हरिभक्तपरायण हरी महाराज आमच्या भागातले पदईकर महाराजांनी मला फोन केला म्हणले महाराज योगीराज किशन बाबाची पुण्यतिथी आहे कीर्तनाची सेवा तुम्हाला करावी लागेल. मला महाराज माझा तो जन्मसिद्ध आहे. तुम्ही म्हणसान असं कसं काय? कारण आमच्या गावावर महाराजांचं गड आहे. मी सांगेन तुम्हाला त्या गडावरती दरवर्षी माझं पुण्यतिथीला कीर्तन असतं पण यावर्षी तिकडे दुसऱ्याचं कीर्तन ठेवलं आणि माझ्या जीवनामध्ये मला महाराजांमुळे सेवा प्राप्त झाली. बाबांच्या पुण्यतिथीमध्ये कीर्तनाची सेवा अतिशय सुंदर त्या ठिकाणी या जे काही श्री संत किसन बाबा योगीराज बाबांचा जेवढं काही भक्त परिवार आहे ना या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अहो भीषण परिस्थिती आहे आज. कारण अशी काही बरेच पितर येते मायबापाचे पितर घालत नाही मायबापाचे वर्ष श्राद्ध घालत नाहीये. मायबाप केली की सगळं संपलं. मायबाप केली की एकदा त्यांची काय असते ते पांघरण आथरून असतं ते एकदाच गंगेला सोडतात. आई वडिलाचं नामनिशाणही त्या ठिकाणी घरात ठेवत नाही मायबाप. पण आज साधूची पुण्यतिथी करण्यासाठी या सगळ्यांनी एवढा मोठा अट्टहास त्या ठिकाणी केलाय म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आज कीर्तनाला सगळी दिग्गज मंडळी बरं का. हो अतिशय सुंदर गाणारी वाजवणारी सुंदर अशी महाराष्ट्रात प्रख्यात असणं मृदंगाचार्य माझे मित्र विजय महाराज असते. बाबा आता परिचय नाही बरं का पेटीवर सुंदर पेटी वाजवत आहे. सुंदर महाराजांनी पंचपदी केली सुंदर चांगल्या पद्धतीने चाल गायली. तशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी वारकरी संप्रदायाचे तोलाब आमचे महाराज असतील तोलाबोलाची मंडळी इतरत्र नाव न कोणाचं घेता माझ्या चिंतनाकडे होतो. कारण आपला टायमिंग कितीचा होता 11:30 ते आता किती वाजले? आता वाजले माझ्याकडे फक्त 15 मिनिट राहिले कीर्तन. नाही तशी काळजी करू नका मी बरोबर टायमिंग पर्यंत कीर्तन घेणार आहे. अखिल कुंड ब्रह्मांड नायक सर्व सर्वेश्वर भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये या ठिकाणी मला संप्राप्त सेवा प्राप्त झालेली मायबाप ऐका महान विभूतीची त्या ठिकाणी पुण्यतिथी बघा संतांची होत असते ती पुण्यतिथी आणि तुमचं आमचं काय होतं काय होतं तुमचं आमचं काय माहित म्हणजे मला तुमचं आमचं होतं वर्ष श्राद्ध. संतांची होती पुण्यतिथी. का संतांची पुण्यतिथी आपलं का वर्ष श्राद्ध होते याचं कारण आहे की ते संत महात्मे सदाचाराने जीवन जगतात परोपकारासाठी जीवन जगतात म्हणून त्यांची पुण्यतिथी होती. आणि तुम्ही आम्ही रात्रंदिवस त्या नासक्या शरीरासाठी त्याचं भरण पोषण करण्यासाठी या सर्व लोकांमध्ये प्रपंचामध्ये गुंतून मरतो स्वार्थापोटी मरतो. त्याच्यामुळे आपलं वर्ष श्राद्ध होतं. विठाला आज योगीराज किशन बाबाची पुण्यतिथी साधा महात्मा नव्हता. साधे महात्मे नव्हते मायबाप. ते ग्रस्ती जीवन होतं किशन महाराजांचं ग्रस्ती जीवन होतं. पण ग्रस्ती जीवनामध्ये देखील महाराजांनी पुरुषार्थ साधला. कडक वैराग्यवान महात्मा होता मायबाप. आता ही सगळी आपल्याकडेच मंडळी सगळी सगळ्यांना महात्मा परिचित नाही. बाबांनी संसारही केला पण संसारामधून बाबांना वैराग्य निर्माण झालं. बाबांना कळालं या संसारासाठी आपण रात्रंदिवस ज्या संसारासाठी कष्ट करतो याच्यातून आपल्याला मुक्ती मिळणार नाहीये. मग बाबांनी मुक्तीचा मार्ग धरला.
ते बी बाबाकडे मग एवढं भयान वैराग्य आलं. वैराग्याचे 2 प्रकार आहेत माझे बाप, सांगून नाही तुम्हाला. विठाला विठाला विवेकासहित वैराग्याचं बळ पाहिजे. नसतं वैराग्य होतं, आपल्याला वैराग्य होतं केव्हा बायको समजा घरामध्ये भांडली, बायकोचे ना आपल्या घरात भांडणं झाली की आपल्याला वैराग्य होतं. काय वाटतं, चला संसारात राहायचं नाही, संसारात काही सुख नाहीये. आणि त्या ठिकाणी पंढरपूरला जातो, 4 दिवस राग शांत झाले की पुन्हा वापस येतो घरी. हे वैराग्य नाही, वैताग. पण ऐका माय बाप, योगीराज किशन बाबांना वैराग्य निर्माण झालं. बाबांनी संसाराचा त्याग केला आणि आपल्या मुक्तीच्या मार्गाला बाबा निघाले. आणि बाबांनी त्या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केली. माय बाप आपल्या हनुदखेडच्या ठिकाणी किशनगड आहे. बाबांनी त्या ठिकाणी लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. बाबा तपश्चर्या करायची, पण लोक बाबाच्या दर्शनाला बाबाला विक्षेप व्हायला लागला. साधू महात्मे त्यांना म्हणतात, माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन केले. साधू महात्मे कसे असतात, ज्ञानोबरा म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरवी विशेषपण मिरवी आवडीने. साधू कसे असतात बघा, चातुर्य लपवतात, आपली विद्वत्ता दिसू देत नाही आणि वेड्यासारखे राहतात, एकदम वेड्यासारखे. त्यांची देहाची अवस्था तरी त्या ठिकाणी आवाढव्य दिसत असत, पण अंतःकरण अतिशय सुंदर असतं. माय बाबा त्या ठिकाणी तपश्चर्यासाठी जायला लागले, लोक त्रास द्यायला लागले. बाबा परत त्या ठिकाणी तपश्चर्या एवढी खडतर होती बाबाची तपश्चर्या, म्हणतात की किशनगिरी बाबाने काही दिवसांनी अन्न पाण्याचा संपूर्ण त्याग केला. तुम्ही म्हणता मग अन्नाचा त्याग केला, तपश्चर्या कशी केली? ऐका माय बाप, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर एवढा विक्षेप केला तर मला जे भाव मांडायचे ते मला मांडता येणार खरे की नाही. एक तर आपल्याकडे वेळ कमी नसतं, मग चढू दे तुमचं, तर आम्ही थांबतो. विठाला विठाला विनंती, थोडा विक्षेप बोलू नका. कारण कसं हे मन एवढं चंचल, मन एवढं चंचल आहे, वायूपेक्षा गती जास्त मन. चला बरं मुंबईला गेलं, या मुंबईला आपण संभाजीनगरला आलं, एवढी गती यावा मला. विठाला विठाला एवढं पण तुमचं आकर्षण करणं म्हणजे एवढं सोपं नाही. काय विषय चालला होता आपला, बाबांनी अन्नाचा त्याग केला, योगीराज किशन बाबांनी, आणि वृक्षाची पानं खाऊन तपश्चर्या सुरुवात केली. वृक्षाचे पानं खाऊन बाबांनी तपश्चर्या चालू केली. खरं तर भयानक तपश्चर्या केली. आणि मायबाप तपश्चर्या केल्यानंतर माणसाला त्या ठिकाणी 3ही कालाचं ज्ञान प्राप्त होतं, भूत भविष्य आणि वर्तमान. बाबांना 3ही कालाचे त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं. कसं ज्ञान प्राप्त झाला बघा, त्या गडापासून काही मंडळी बाबाच्या दर्शनाला निमित्त करून जायची. म्हणजे आता समजा काही बाबाच्या दर्शनासाठी जायचे, पण जे मुदाम होऊन त्या ठिकाणी चाललेत, आता मंदिरासमोरून चालले, दर्शन घ्यायचं नाही पण चालले म्हणून हात जोडायचा, अशी काही मंडळी होती. बाबांच्या तिथून किशनगडापासून बाबांच्या तिथून जाणारी कावी या गावाला जात असताना मंडळी काय काय म्हणे, चला सहज आलो ना बाबाचं दर्शन घेऊ. पण बाबा तरी ज्ञानी होते बाबा, तशी माणसाली बाबा दगडच फेकून मारायचे. बाबा म्हणायचे तुम्ही काम साधू नव्हते, रस्त्याने चालले म्हणून माझ्याकडे येता का? आणि जी मंडळी खरंच आता बाबाच्या दर्शनाला आपल्याला जायचंय, ती मंडळी निष्ठावंत भावाने जी बाबाच्या दर्शनाला जायचे ना, बाबा बी त्यांचा आदर सत्कार करायचे. माय बाप ऐका, आणि त्यांना जवळ घेऊन त्या ठिकाणी 4 गोष्टी हिताच्या सांगायचे आणि दर्शन घ्यायचं. असं बाबाचं खडतर भयान जीव होतं. आणि त्या अनुषंगाने आज वैराग्यवान महात्म्याचं प्रथम पुण्यतिथी, मला वाटते 7 वर्ष 48वी पुण्यतिथी, आणि वर्ष 7 वर्ष झाली या ठिकाणी, 7 वर्ष झाली या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आनंदाने तुम्ही सगळेजण करत आहात. म्हणून बाबाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग अतिशय सुंदर आहे बघा, सोलापुराचा माझ्या नामदेवरायांचा अभंग आहे. या अभंगामधून नामदेवराय त्या ठिकाणी संतांचं अवतार कार्याचं प्रयोजन सांगताय. माझे नामदेवराय म्हणतात असे किशन बाबासारखे जे काही महात्मे आहेत या मृत्यू लोकात कशासाठी येतात, तर नामदेवराय महाराज म्हणतात त्यांच्या स्वरूपाचं वर्णन सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात त्यांचं स्वरूप कसे, विजय महाराज सांगता का त्यांचं स्वरूप कसे? महाराज म्हणले ते साक्षात ब्रह्माची मूर्ती आहे, ब्रह्माची मूर्ती आहे. मग ब्रह्माची मूर्तीने अवतार कशासाठी घेतला, तर जगात
प्रमाण बिंदास द्या, काही अडचण नाही, फक्त प्रस्ताव मध्ये बघा. माझा भाव सांगायचा मला अभंगाचा तुम्हाला. मी प्रमाण थांबलो नाही बरं का, राग आला तर काही प्रस्ताव नाही. बघा हे अवतार घेतात कशासाठी? या जडमुळांचा उद्धार करण्यासाठी. मग किती पूजनीय वंदनीय अहो ब्रह्मादिक देव त्यांचे त्या ठिकाणी पायाचं तीर्थ घेतात, वाट पाहतात, कधीही मृत्यू लोक सोडतात आणि कधी सत्य लोकाला येतात. अशी पूजनीय त्यांच्या नामाची ताकद काय? कितीही पुष्ट असू द्या, दुराचार असू द्या, अशा ब्रह्ममूर्ती संतांच्या जर नावाचा जप केला तर तात्काळ उद्धार होतो. पण त्यांचं अंतःकरण किती उदार आहे त्या साधूंचं, त्याचं अंतःकरण किती त्या ठिकाणी प्रसन्न आहे. कोणीही जा, चांडाळाचा कोणी जा, विषय असू द्या, त्यांनी जर ठरवून याचा उद्धार करायचा आहे, त्यांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. मग नामदेव महाराज म्हणतात मी असे लक्षणाने जे काही युक्त संत आहेत त्या संतांची मी वाट पाहत आहे. मग कशी महाराज? दिन निशी, म्हणजे रात्र आणि दिवस मी अशा संतांची वाट पाहतो, असा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठला बघा. प्रश्न असा निर्माण होतो मायबाप, संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झाले. प्रश्न एवढा निर्माण होतो, संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये का अवतीर्ण झाले असतील? का अवतीर्ण झाले असतील? या मृत्यू लोकाचा जर विचार केला तर मायबाप या मृत्यू लोका एवढं दुःख कशातच नाही. दुःखाने ठासून भरल्या नोहे नोहे. दुःखाची मूर्ती म्हणजे पीटी मास्टर काय समजलं? आपलं मृत्यू लोक ठासून भरलेला माझा मृत्यू लोक. जिकडं पाहावं तिकडं मृत्यू लोकांमध्ये दुःख आहे. बीजे त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये दुःखाचं माहिती. ज्ञानोबा म्हणतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकीचे कवनाची शिरोणी कैसी सुख निद्रा थुरून इंगळाच्या. म्हणजे इंगळावर त्या ठिकाणी गाढ झोपलाय सुखा. इंगळ म्हणजे माहिती ना आपल्या तिकडे माता सगळी मंडळी. इंगळ म्हणजे काय? विस्तू. आणि विस्तव त्या ठिकाणी घवघव विस्तू त्याला ज्ञानोबा म्हणतात. आणि त्या विस्तवरती त्या ठिकाणी आथरून टाकले आणि मस्त सुखाने झोपलाय. झोपला का बाबा तिला? सुखाने झोपल का? भाजून निघेल ना ते. तसं ज्ञानोबा म्हणतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी. मृत्यू लोकांमध्ये सुख आहे, सुखाची ऐकीजे कवनाची शिरोणी. कोणाच्याही मुखातून सुख आहे मृत्यू लोकांमधून हा शब्द कानापर्यंत आला नाही. माझ्या ज्ञानोबराची भाषा आहे. दुःख आहे हा संसार म्हणजे मृत्यू लोकांमध्ये. याच्याही पलीकडे महाराज सांगतात प्रत्येक जण या संसारामध्ये दुःखी आहे. राजा असू द्या, रंका असू द्या, फकीर असू द्या. महाराज म्हणतात ना जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो पहाड त्याच्याकडे दुःख आहे. आपल्याला असं वाटतं मी तुम्हाला मृत्यू लोकात सांगतो संत महात्मे या मृत्यू लोकात का अवतार घेतलाय. या मृत्यू लोकांमध्ये सुखाचा पत्ता नाहीये. काही मृत्यू लोकांमध्ये सुख. माझ्या समोर ज्येष्ठ मंडळी सगळं बसलेली आहे का सुख बाबा? बरं लग्न झाल्यावर सुख आहे का? नाही होय. चल माळांद्र माझ्या समोर आहे का मृत्यू? बरं आपलं चिंतन करून काही अडचण आहे का? मृत्यू लोकात लग्न झाल्यानंतर सुखी आहे का? अजिबात सुखी नाही माय बाप. लग्न झाले होत नाही, आधी लग्न होत नाही याचं दुःख. आता लग्न झाले, लग्न झालं तरी मनुष्य सुखी नाही माय बाप. तुम्ही मला सांगतास काय? लग्न झाले पण बायको कशी भेटली?
कर्कशा बायको भेटली मायबाप, सकाळ संध्याकाळी ती भांडणच. हा बिचारा जेव्हा आला महाराज ती भांडणच, कदरून गेला, कंटाळून गेला, वैतागून गेला. अरे रे रे, मला लग्न झालंय तरी जीवनामध्ये सुख नाही मायबाप, सुख नाही. त्याला वाटत चला असू द्या, महाराजाचं प्रमाणे कर्कशी संगे दुःख उदंड फजिती. कर्कशा पत्नी सोबत माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. पुन्हा विचार केला चला ठीक आहे, आपल्याला नाही मिळेल त्याच्यामध्ये सुख, मुलगा झाल्यानंतर सुख होईल. प्रत्येकाला वाटतं की नाही मुलगा होईल आणि मुलगा झाल्यानंतर सुख होईल, पण मुलगा झाला होत नव्हता. लग्नाला 12 वर्ष झाले. खूप त्या ठिकाणी देवाला दगड मारले, म्हणजे धोंडे मारले. म्हणजे कसे आपल्या भाषेत सगळे देव केले, उपवास केले, दवाखाने केले आणि एवढे परिश्रम घेतल्यानंतर मुलगा झाला. आता वाटलं मुलगा झाल्यावर सुख होईल, पण मुलगा झाला तरी सुख कसे ते. महाराज म्हणले असा मुलगा झाला, कसा झाला मी प्रमाण देऊ सांगेन. महाराज म्हणतात जाय तिकडे पिढी जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा त्रास झाला. लोकांची वार्ता कानावर आली की मला अरे बापरे देवा नसता झाला तर बरं झालं. ठीक आहे, आता मुलगा झाला तरी सुख मिळालं. पुन्हा अपेक्षा वाढी सुखाची कोणती? आता याचे 2चे 4 हात करून दिलं सुख भेटल. बाय बाप ऐका, संसारातला अनुभवाचे पण महाराजाचे प्रमाण आहेत ऐका. आता लग्न झालंय, सुखाची अपेक्षा आहे, पण लग्न झालं माय बाप असं लग्नाचं तेज होतं. बसलेल्या मंडळीने त्याच्या डोक्यावरती काय टाकल्या? लग्न झाले अक्षिता टाकल्या. कशा टाकल्या? कोणत्या कलरच्या टाकल्या? कलर विसरली का तुम्ही? पिवळ्या घ्या, पिवळ्या कलरच्या अक्षिता त्याच्या डोक्यावर टाकल्या. माय बाप काय टाकल्या काय माहिती, कशा टाकल्या, डोक्यातच बदल पडा. आधी आई वडील लागायचे ना आता बायको बायको करायला लागला. आता लग्न झालं श्री तुला नाही भेटलं, सुनी नाही सुख भेटलं, नातरुंड पत्रुंड झाल्यानंतर सुख होईल माय बाप, तरीही सुख भेटलं नाहीये. असा हा दुःख रूप त्या ठिकाणी मृत्यू लोक आहे. महाराज म्हणले ना सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता विशासीन पावला हो, माया वेष्टीला जीव माझा. महाराज म्हणे सुखाच्या शोधामध्ये क्षण मुक्ती यज्ञ नाही केला. बघा बारकाव्याप्रमाणे एक यज्ञ केला नाही म्हणजे काय केलं नाही? कधी कथेला गेला नाही, कधी कीर्तनाला गेला नाही, कधी हरिपाठाला गेला नाही. पूर्ण वेळ कशात जातला नाही केला. करविला पर उपकार नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. सर्व भार वाहण्यामध्ये पूर्ण आयुष्य गेलं, पण सुखाचा ताळमेळ लागला नाही. मग असा हा अनित्यम सुखम मृत्यूलोक आहे, हा अनित्य आहे, दुःखरूप आहे. इथं सुखाचा थोडाही लवलेस नाही. आपल्याला वाटतं शेजारी सुखी, पण नाही. आपल्याला वाटलं शेजारचा बंगल्यावाला सुखी आहे, पण नाही. त्याच्या बंगल्यात जाऊन पाणी जाळच निसता. आपल्याला वाटतं फोर व्हीलर मध्ये बसून झाला लय सुखी असं ना. फॉर्च्युनर गाडी घेतली पण डॉक्टरने सांगितलं गाडीत बसायचं नाही. का बसायचं नाही? मूळच झालं. सुख कशातच नाही, विषयात भौतिक सुख नाही. मग संत महात्मा कसा अवतार घेतला? या मृत्यू लोकांची आणखी खासियत सांगू का? ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतात. बाबा ऐका, ह्या ज्ञानोबा म्हणतात एवढा मृत्यू लोक उलटा आहे, एवढा मृत्यू लोक उलटा आहे. आपण पाय कोणाची धरतो, आशीर्वाद कोणाकडनं मागतो? ज्याचं आयुष्य त्या ठिकाणी संपत आले नाही.
ज्याने कधी दुसऱ्याचा संसार सुखाचा होऊ दिला तुम्ही म्हणा, ज्याने कधी दुसऱ्याचं चांगलं झालं त्याला देखवलं, आयुष्यभर दुसऱ्याची धुणी कोरली, चोऱ्या केल्या, लुबाडून संपत्ती कमवली आणि त्याचं आयुष्य त्या ठिकाणी, माझं मन सांगत नाही, त्याचं आयुष्य त्या ठिकाणी पूर्ण संपत आले. आता जेरजेर हातपाय झाले पिटीवाले महाराज, जेरजेर हातपाय झाले त्याचे आणि आपण त्याचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद लागेल का त्याचा आशीर्वाद? एवढा तुला उलट आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या मनची भाषा लागत, ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे आयुष्य धाकुटे होया, बळ प्राज्ञा जिरोणी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील मनोनी. मग असा हा दुःखरूप मृत्यू लोक आहे. पण सक्त महात्मे अवतार घेतात कशासाठी? प्रश्न एक, किशन बाबा सारखे महात्मे अवतार घेतात कशासाठी? बरं, ज्याची गोड प्रमाण दिलं बाबांनी बरं का. मग असे संत महात्मे मूर्ती लोकांचे आरती अवतार घेतात. तुकोबऱ्या म्हणतात का, तुका म्हणे गर बाबासी सुखे गालावे आमासी. महाराज मग तुम्ही त्या ठिकाणी बघताय मृत्यू दुःख, मग अवतार जे आरती महाराज घेतात त्या आरती सुख असलं पाहिजे. मग महाराज अवतार घेतात त्या आरती सुख असलं पाहिजे. मग याला तुकोबऱ्याचं प्रमाणे संसारामध्ये सुख आहे मायबाप आहे बरं का बाबा. तुकोबरायचं प्रमाणे प्रमाणानं बोला माणसं त्यावेळी सिद्धांत त्या ठिकाणी सत्य होत असतो. बघा, संसारात सुख आहे पण केव्हा? आलिया संसारा एक सुख दिया बाबा विठाला विठाला. महाराज मुले संसारामध्ये सुख आहे. आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेव्हा संसार त्या ठिकाणी सुखरूप आहे. मग हे संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतात कशासाठी? याच्यासाठी महाराज या ठिकाणी प्रयोजन सांगतात. हे संत महात्मे अवतार कशासाठी घेतात? तर नामदेव महाराज त्याचं गोड वर्णन करतात. नामदेव महाराज घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात,
अवतार कशासाठी घेतात? नामदेव महाराज म्हणतात उद्धाराया आले दीनजना. दीनजनांचा संत महात्मे उद्धार करण्यासाठी आले. पण नामदेव महाराज त्यांचं आधी सुरुवातीला स्वरूप सांगतात. बघा त्या संतांचं स्वरूप काय? श्री संत किशन बाबांचं स्वरूप काय? तर नामदेव महाराज म्हणतात ते कोण आहे? ब्रह्ममूर्ती. ब्रह्माची मूर्ती आहे. आता ब्रह्माची मूर्ती म्हणजे कोणती? चार मुखाचा ब्रह्मदेव घ्यायचा नाही बरं का. ब्रह्माची मूर्ती म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप. म्हणजे ब्रह्माचं जर वर्णन करायचं झालं तर विचारसागर अतिशय तत्वज्ञानाचं वेदांताचा ग्रंथ त्याच्यामध्ये ब्रह्माचं वर्णन सांगत असताना असं सांगितले की ब्रह्म हे त्या ब्रह्माला रंग नाही. आजो नित्य शाश्वत यम पुराण हन्य हन्य माने शरीरी. ब्रह्माचं रूप कसं आहे? त्या ब्रह्माला महाराज म्हणतात ना रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण तुही रघुराया. त्या ब्रह्माचं स्वरूप सांगत असताना त्या ब्रह्माला रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो ऐका ज्याला रंग नाही रूप नाही अवयवच नाही की उद्धार कसं करू शकेल? करू शकेल का उद्धार? नाही करू शकत मायबा. ते परब्रह्म उद्धार कसा करू शकत नाही? बघा तुकोबर आहे एका अभंगामध्ये गोड वर्णन करतात. ब्रह्म हे साक्षात त्या ठिकाणी व्यापक स्वरूपाने आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे व्यापक आहे. पण ते उद्धार करू शकत नाही. मग त्याला सगुण व्हावं लागेल. बघा भगवान परमात्म्याला भक्ताचा उद्धार करण्यासाठी सगुण स्वरूप धरावं लागलं बाबा. महाराज म्हणतात ना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आणि सगुण स्वरूपामध्ये येऊन भक्ताचा उद्धार केला. मग तसे त्या ठिकाणी ब्रह्माची मूर्ती त्या ठिकाणी देवात आणि संतांत कुठल्या प्रकारचा फरक आहे? महाराज म्हणतात ना देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्यावेळी त्या ठिकाणी माझ्या विश्वाच्या मालकाने ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याने या मृत्यूलोकाकडे बघितलं मायबा. या मृत्यूलोकाकडे बघितलं सगळे अज्ञान अवस्थेमध्ये सुखान झोपलेली मंडळी आपल्या इच्छित स्वरूपाची त्या ठिकाणी आपल्या सुस्वरूपाची त्यांना प्राप्ती घ्यायची काही संबंध राहिलेला नाही. अज्ञान निद्रेमध्ये झोपल्याने त्या विश्वाच्या मालकाने बघितलं यांचा उद्धार कसा होईल. म्हणून त्या ठिकाणी साधू संतांना सांगितलं जा तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा आणि मृत्यूलोकामध्ये जाऊन या सर्व सामान्य लोकांचा तुम्ही काय करा उद्धार करा. कारण वास्तविक त्यांचं ठिकाणाचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना प्रमाण माहित आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी पुढं बोलिले जे ऋषी
साच भावे वर्ते झाडू संतांचे मार्ग आडराणी उच्चिष्टाचा भाग शेष उरला ती सेव वैकुंठाहून ते ठिकाणी आले पण संत महात्मेच्या ठिकाणी देवाचं रूप आहे ब्रह्मरूप आहे पण सगुण स्वरूपाने येणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून नामदेव महाराज म्हणले ब्रह्ममूर्ती संत अशी ब्रह्माची प्रत्यक्ष मूर्ती असणारे संत देवाचा अवतार असणारे संत तुका म्हणे मग धाडिले निरोपा असे ब्रह्ममूर्ती असणारे संत त्या ठिकाणी कशासाठी आले मग जगी अवतरले या जगामध्ये अवतरले आणि अवतरल्यानंतर त्यांनी कार्य काय जे देवाने कार्य सांगितलं कोणतं हे आडरानाने भरलेलं जग सन्मार्गाने लावा आणि उद्धाराया आली दीन जनांचा उद्धार करण्यासाठी आले मग याच्यामध्ये नेमके दीन कोण आहेत कोणते जन आहेत त्याचाही विचार केला पाहिजे दोन प्रकारचे दीन आहेत बघा ऐका दिनामध्ये दोन प्रकारचे वर्ग पडतात एक विषयासाठी झालेले दीन आणि देवासाठी झालेले दीन मग उद्धार कोणाचा करण्यासाठी विषयासाठी जे काही दीन झाले त्यांचा संत महात्मे उद्धार करण्यासाठी आणि जे देवासाठी दीन झाले त्यांचा उद्धार करण्याची गरज नाहीये विठाला जे देवासाठी दीन झाले ते महाराज म्हणतात ना होईन भिकारी पंढरीचा वारकरी हा देवासाठी दीन झालेला आहे मग विषयासाठी दीन झालेला आहे त्याचा उद्धार करणं अत्यंत गरजेचं आहे मायबाप संत महात्म्याने मूर्तिरूपाकडे बघितलं तसं जर आपण त्या ठिकाणी वर्ग जर पाहायला गेलो तर चार प्रकारचे वर्ग पडतो बघा पहिला पामर आहे दुसरा विषय आहे तिसरा जिज्ञासू आहे आणि चौथा मुक्त आहे बघा याचे चार वर्ग पडतात मग संत महात्मे या चार वर्गापैकी कोणाचा उद्धार करण्यासाठी पामराचा उद्धार करण्यासाठी आले का पामराचा जर विचार केला तर त्या पामराचं गोड वर्णन आहे बघा पामर कोणाला म्हणायचं तो कधी धर्म कीर्तनाला येत नाही पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत नाही त्याचं आणि देवाचं भीषण असणारं भांडण तर म्हणतो कायचे कीर्तन कशाचे सत्य कशाचे महाराज लोक काय खरं या लोकांचं सदैव निंदा करणारा दुराचाराने जीवन जगणार जे वेदाने सांगितलेलं आहे ते न करणार आणि जे वेदाने नको करू सांगितले ते करणार वेदान काय सांगितले तुम्ही भजन करा कीर्तन करा भक्ती करा आणि वेदाने काय नाही करायला सांगितलं तुम्ही दारू पिऊ नका मांसाहार करू नका दुराचाराने जीवन जगू नका हे गुण त्याच्यात सगळे असतात जे वेदाने नका करू ते सांगितलं ते गुण त्याच्यात ठासून असतात त्याला काय म्हणायचं पामर म्हणायचं आता तो संतांकडे येणार आहे का मग संतांकडे नाही चालत ते उद्धार तरी कसा करणार विठाला पहिला पामर संता दुसरा विषय घ्या विषय कोणाला म्हणायचं शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जीवन जगतो जे शास्त्राने सांगितले त्या पद्धतीने जीवन जगतो पण बाह्यांगाने जीवन जगतो पण अंतरंग मात्र शून्य असतो त्याचा शून्य उदाहरण सांगू का पांढरे कपडे घालतो गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे कंबर बांधून कीर्तन करतो पण अंतरंगातला जो रंग आहे तो मात्र वेगळाच महाराज म्हणले ना वरी भगवा झाला नावे अंतर्योष केला कामे सगळं सदाचाराने जीवन जगतो पण आचरण मात्र शून्य लक्षात ठेवा म्हणून तशाच लय दिवस टिकत नाही का टिकते आता बघितलं ना आपण त्याला काय म्हणायचं शुद्ध विषय म्हणायचं मग तो अहंकारामध्ये असतो त्याला वाटतं माझ्यासारखा मीच आहे माझ्यासारखा दुसरा कोणी नाहीये त्याच्यावर त्या ठिकाणी विद्येचा अहंकार येतो आपल्या साधनेचा अहंकार येतो बाहेरंगाच्या साधनेचा अहंकार येतो आणि मायबाप परमात्मा सगळं जमतो पण अहंकार जमत नाही कारण देवालाच अहंकार जमत नाही मायबाप भक्ताला झालेला अहंकार जमत नाही जर अहंकार झाला ना तर तुकोबऱ्याच्या गोड प्रमाणे काय प्रमाणे तिळ मात्र जरी होई अभिमान मेरू तो समान भार देवा मेरू जसा पर्वताचा जेवढा भार आहे तेवढं वजन होता अहंकाराने मग आता विषयी तर त्या ठिकाणी साधूकडे जाणार पामर संपला कोणाचा उद्धार करण्यासाठी हे महत्वाचं जाणून घेणे पामर संपला विषयी संपला
मग आता मुक्त जर घ्यायचं झालं तर मुक्ताचा काही संबंध नाही, चौथ्याची घाई काहीच करणे नाही. तो मुक्त झालेला आहे, तो जिकडे पाहतो तिकडे त्याला वासुदेव भगवान परमात्मा दिसतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, त्याच्या अंतःकरणातले सगळे षडविकार त्या ठिकाणी निवृत्त झालेले आणि जिकडं पाहिजे सगळ्याच्या हृदयामध्ये त्याला भगवान परमात्मा दिसतो. आता याचा उद्धार करायचा का नाही? मग उद्धार करायचा कोणाचा? काय का जो काही जिज्ञासू आहे त्या जिज्ञासूचा उद्धार त्या ठिकाणी संत महात्मे करतात. मग आता जिज्ञासू कोणाला म्हणायचं? ऐका, ज्याचं मन परिपूर्ण संसारामधून विटून गेले, संसारातून त्याचं मन निवृत्त झाले आणि एकच अंतःकरणामध्ये लालसा आहे. कोणती? कायमी उद्धार संसारामधून पूर्ण विटलेला आहे आणि एकच हृदयामध्ये वाचणे. देवा, तू अनमोल किमतीचा हा नरते दिलाय, आतापर्यंत मी विषयामध्ये भोगले. बघा, श्रीमद भागवतामध्ये त्या ठिकाणी देव होती माता आणि कपिल भगवंताचं गोड त्या ठिकाणी सुंदर चिंतन आलेलं. बघा, श्रीमद भागवतामध्ये देव होती माता त्या ठिकाणी कपिल भगवंताच्या समोर आहे आणि त्या कपिल भगवंताला त्या ठिकाणी देवहूती माता म्हणते. कपिल हे देवहूती मातेचे पुत्र आहेत, लक्षात ठेवा, कर्दम ऋषीचे पुत्र आहेत, बरोबर आहे बाबा. आणि त्या ठिकाणी व्यासपीठावर आपला मुलगा आहे, पण आता मुलगा समजत नाही, तो साक्षात कपिल भगवान परमात्मा. ती आई त्या बाळाच्या समोर त्या ठिकाणी बसली आहे. देवहूती माता म्हणते, बाळा, अरे अनेक विषयाचे भोग भोगले, नाना प्रकारचे विषय भोगले, आईश आराम सगळं केलं, पण सुख मात्र काही मिळालं नाहीये. हे सगळं भोगलं, याच्यातून कळालं की याच्यामधून कोणी उद्धार करणार नाहीये. ज्यांच्यासाठी एवढे कष्ट करतो, मेहनत करतोय, सगळं करतोय आपण, पण ते उद्धार करणार का नाहीये? का कोणी करणार आहे? कोणाची बायको उद्धार करणार आहे का? कोणाचा मुलगा नाही? कळालं बाळा, आता या विषयामध्ये काय नाहीये, आनंद नाही, रस नाही, दुःख रूप विषय आहे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गोड उपदेश केला. आई, तुझा उद्धार जर व्हायचा असेल, कपिल भगवंत म्हणतात, सांख्योग आलेलं बघा, गोड चिंतने. कपिल भगवंत म्हणतात, आई, तुझा उद्धार जर व्हायचा असेल तर पहिलं एक काम कर, पहिलं तुझं कीर्तनामध्ये मन आधी लाव, म्हणजे चिंतनात पहिलं मन लाव. कारण पतन करायचं का उद्धार करायचं हे शरीर ठरवत नाही, मन ठरवतं. आई, हळूहळू तुझं मन विषयामधून आधी कमी कर. बघा, ज्यावेळेस इति गुह्य तमाम शास्त्र अर्जुनाला सांगायचं होतं ना, जीव ब्रह्माचे ज्ञान, त्यावेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला काय मागितलं? पहिलं, अर्जुना, तुझं शरीर नको देऊ, तुझं मन मला दे. पहिलं मन, तुझं मन पहिलं स्थिर कर. मन मना भोमत बघतो, तुझं मन पहिलं, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी पदे कारी. पहिलं तुझं मन माझ्या ठिकाणी लाव. तसे त्या ठिकाणी कपिल भगवंत म्हणजे, आई, हळूहळू हे मन या विषयामधून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्या पंच विषयातून तुझं मन कमी कमी कर आणि तुझं मन हळूहळू हळू त्या ठिकाणी या ज्ञानामध्ये, या भक्तीमध्ये त्याला ओढ लाव. कारण हे मन भक्तीकडे येत. आता सगळी मंडळी काय एवढीच आहे का? एवढीच आहे का मंडळी? पण येऊ दिलं नाही. कोण येऊ दिलं नाही? मनाने येऊ दिलं नाही. लक्षात, म्हणून सगळं अवलंबून मनावरच आहे. मनावर सगळं अवलंबून, येऊ दिलं नाही बाबा मनाने. आणि मग आई, हे मन संसारातून कमी कर आणि भगवंताच्या चिंतनाकडे लाव.
देवा माझे मन लागो तुझे मनाला फार प्राधान्य दिलेलं आहे बघा. तसं महाराज हे मन एवढं डेंजर म्हणजे भयाने एकतर इकडे येत नाही, एकतर येतच नाहीये. कारण तुकोबराने गाण्यामध्ये मनाविषयी अनेक प्रमाणे पहिली जर मागणी तुकोबराने काय केली असेल, देवा मन काय कर, माझं मन तुझ्या चरणी लाव, आता कोठे धावे मन. हे मन असे माय बापले धाव घेते, पण एकदा का देवाचे चरण पाहिले ना झाले समाधान. तुमचे देखील चरण आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. हे मन लागलेलं पुन्हा येत नाही. माझ्या विषयी बघा, मला सांगायचं एवढंच होतं की पहिलं मन त्या ठिकाणी काय करावी, मनाला त्या ठिकाणी भक्तीला लाव, त्यावेळेसच उद्धार होईल. मग महाराज त्या जिज्ञासूला त्या ठिकाणी सांगतात, हे जिज्ञासू तुम्ही आलात ना आमच्याकडे, आम्ही उद्धार तुमचाच करण्यासाठी आलोय. आता संसारातून बाजूला निघलाय बाबा, आता पुन्हा संसारात पडू नको. आम्ही तुम्हाला दिव्य ज्ञानाचा उपदेश करू. कारण का तत्वज्ञान देणारे संतच आहे, देवाची प्राप्ती करून देणारे कोण आहे, संतच आहेत. संतांनाच खरा देवाचा पत्ता माहिती, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती तुटती भवाची बंधने. पत्ता फक्त साधू संतांनाच माहित आहे. म्हणून साधू संत म्हणले, बाबा आता काय कर, मनाला तू आता आवड. कोणाला सांगतात, कोणाचा उद्धार करणार आहे दादा, जिज्ञासूचा. क्या बात क्या बात, दर्दी श्रोते बर का. सावध हो, आता सावध झालाय, आता तो ज्ञानाचा उपदेश करणार आहे. महाराज जो जिज्ञासू सावध झाला तो सावध झाला, पण आपली विषम परिस्थिती आहे. देवाने आपल्याला जागं केलतो, देवाने आपल्याला 2018-19 ला जागं केलं की नाही. देवाने आपल्याला जागं केलं की नाही जागं, पण आपण जागे झालो. कोरोनाचा काळाला आपल्याला कळालं की आता याच्यातून आपलं कोणी कोणाचं नाहीये, कोणी सोडवणार नाहीये. जी प्राणप्रिय सखी पत्नी ती बी त्या ठिकाणी आपल्या सोबत आली. अहो काही तर ज्यांना कोरोना झाला, ऐका माय बाप, आता मला तो विषय इथं वाढवायचा नाही, मला पुढे चालायचंय. ज्या मंडळीला कोरोना झाला ते त्या ठिकाणी कोरोना झाला तरी घाबरले नाही. ते म्हणलं आपल्या पाठीमाग आपली बायकोच्या जोर जगले काही. पण ज्यांना कोरोना झाला माय बाप, त्याची भीषण परिस्थिती झाली बघा. मोठा बंगला आहे, झोपण्यासाठी पंच गादी, कूलर आहे, एसी सगळं होतं, पण कोरोना झाल्यावरती झोपण्यासाठी जागा नव्हती. कुठं जागा होती, पण मला गोठ्यामध्ये होती. गोठ्यामध्ये एका तुटक्या मुटक्या बाजावरती टाकलेले दररोज पंचपक्वान्नाचं ताट हे जेवण्यासाठी आज नाहीये. सगळ्या सोबत जेवण्यासाठी बसत होता, पण आज नाही, आज एकटा आहे. आणि ऐका, त्याला जेवण देण्यासाठी कोण आलं, पत्नीचा. पण जी दररोज पत्नी प्रेमाने वाढत होती, प्रेमाने घास भरत होती, तीच पत्नी आज कोरोना झालाय त्या नवऱ्याला भेटण्यासाठी येते. दादा भेटण्यासाठी म्हणजे ताट घेऊन येते, आणि येत असताना तिच्या हृदयात नवऱ्याविषयी प्रेम, जशी हसत खेळत बोलत येत होती, आता तशी आली. तिने काय केलं, तोंडाला काय लावलं, मुंगस, आपलं मास्क. किती मास्क लावले, 4-5 मास्कवर मास्क, आणि तोंड बांधलं. कशाने म्हणतात तुम्ही, कारपाने पूर्ण तोंड बांधलं, आणि ताट घेऊन आली मायबाप नवऱ्यासमोर. नवऱ्याला बरं वाटलं, जाऊ द्या कोणी नाही आलं, पण स्वतःची बायको आली. मग ती ते ताट घेतलं, नवऱ्याच्या बाजूवरती बसली, आणि एक घास हाताने घेत होते आणि नवऱ्याच्या मुखात भरवत होते. बरोबर आहे का महाराज? म्हणजे तसं नाही,
मग काय केलं की काय केलं ताट धरला आणि असं फेकून कोणाला देतात फेकून फेकून ताट हो 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 लय बोलवा लय आता फक्त 15 मिनिट राहिले ताट कोणाला फेकून दिले तुम्ही मला कुत्र्याला विढाला विढाला मला सांगायचा विषय एवढाच होता तुम्हाला की ही जी मंडळी आहे महाराज म्हणे जनहे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ही काळीचे नाही कोणी सोडवणार पण महाराज आपण तर त्या ठिकाणी जागे झालो पुन्हा आपण आपल्या संसाराला लागलो पण तुकोबर आहे त्या जिज्ञासूला एकनाथ महाराज सगळे संत त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात बाबा तू जागा झालाय ना आता झोपू नको अशाच जे काही असे दीन डुबले आहेत विषयाला भिडले आणि त्या ठिकाणी आपला उद्धार कसा होईल अशाचे जे वाटा लागलेत महाराज म्हणले उद्धाराया आले दीनजना ब्रह्माची मूर्ती असणारे साक्षात संत महात्मे असे जे काही परमार्थी जिज्ञासू आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी आले मग ते संत महात्मे किती पूजनीय आहेत किती वंदनीय आहेत अहो साक्षात ब्रह्मदेवाला वाटतं हे साधू संत मूर्ती लोक सोडून कधी आमच्या सत्य लोकाला येतील आणि आल्यानंतर आम्ही कधी त्यांच्या चरणाचं तीर्थ घेऊ असे त्या ठिकाणी महाराज अभंगाच्या आणि त्या ठिकाणी दीन दुबळ्याचा उद्धार करण्यासाठी अशी जे काही लक्षणायुक्त संत महात्मे त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी ब्रह्मादिक देव आहे ब्रह्मदेव म्हणजे कोण बघा सर्व सृष्टीचा विधाता पालन करणारा असा भगवान परमात्मा म्हणजे कोण ब्रह्मदेव ज्यांनी आपल्याला निर्माण केलं म्हणजे आपला बाप असा असणारा ब्रह्मदेव देखील म्हणतो ब्रह्मादिक त्यांची करीती पायवणी किंवा वंदिती पायवणी हे महात्मा त्या ठिकाणी मृत्यू लोक सोडून कधी येतील आणि सत्य लोकाला आल्यानंतर आम्ही त्यांचे चरण धुवू आणि त्यांचे चरण धुतल्यानंतर त्यांच्या चरणाचं तीर्थ घेऊ आणि सगळा सत्य लोक आम्ही त्या ठिकाणी पवित्र करू म्हणून महाराज म्हणले ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी बघा ब्रह्मदेव त्यांची अपेक्षा करतोय पण आपलं उलटे आपल्या घरात जर साधू संत आले ना तर आपण काय करतो साधू संत येते घरात मागचे पुढचे दरवाजे असे एखादा साधू जर आपल्या दाराला आला ना तर लक्षात ठेवा माय बाप साधू कोणाला कळत नाही साधू करण्यासाठी साधूच होऊ लागतो तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमानी आपण जर एखादा फकीर बघितला त्या ठिकाणी वेश त्याचा बघितला तर आपण त्याला वेळ समजतो पण नाही पण अधिकार लागतो माय बाप भक्ताचा महिमा भक्ताची जाणती साधू संतांचा महात्मा त्या ठिकाणी ब्रह्मादिक देवांना कळाला इंद्रदेवांना कळाला आणि काय आहे त्यांच्या नामाची ताकद ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घे बदली दोष जाते नुसतं नाम जर घेतलं तर दोष जाता याच्याही पलीकडे काय सांगू महाराज नुसतं तुको करायचं नुसतं तुकाराम तुकाराम नुसतं नाव जरी घेतलं तर जगाला जो खाणारा काळ आहे माय बाप भीषण असणारा काळ आहे तो काळही त्या ठिकाणी महाराजाच्या नावाने तर
कोणाला दिसतो माहिती का? ज्या माणसाचं मरण जवळ आलं, आता मरणारे त्या माणसाला यम दिसतो. लक्षात ठेवा, माणसाला मरताना यम दिसतो. कसा आहे तो यम? काळा फुटते, विशाल त्याचं शरीर आहे, हातामध्ये फासा आहे त्याच्या. आणि कशावरती यमाचं वाहन काय आहे? रेडा. बरं येतो. ऐका ऐका, त्या यमाचं वर्णन लय गोड केलेलं आमच्या गुरुजीने सांगत असते. सांगायचे बघा, रेड्यावरती बसून येतो बाबा, त्याच्या हातामध्ये फास असतो. आणि मग जी व्यक्ती आता गतप्राण होणारे, संपणाने मरणारे, त्याच्या समोरच उभा राहतो बाबा. आणि त्याच्या समोर असा काळा कुट्ट विशाल पुरुष पाहिल्यानंतर तो जर्जर झालेलं शरीर, आता 5 मिनिटात शरीर पडणार आहे माय बाप. आता मरणार आहे तो, एक त्याच्या डोळ्यासमोर आहे. ते शरीर कंपायमान होतं बघा. ऐकून ठेवा, थरथर कापते. आणि थरथर कापायला लागले तर पूर्ण शरीर थंडगार पडते. गरम पडतं का थंड पडते? यम दिसतो त्यावेळेस. हा, थंडगार शरीर त्या ठिकाणी पडते. यम दिसतोय, हातामध्ये फास, रेड्यावरती बसलेला आहे. आता त्याला त्याचा प्राण खेचणारे, त्याला वेदना होणारे, सगळी मंडळी त्याच्या समोर रडायली. यम डोळ्यासमोर दिसायला, त्याला भीती वाटायली. त्याला आता सांगण्याची इच्छा झाली. बायको जवळ रडायली, मुलगा जवळ रडतोय. सांगायची इच्छा आहे, मुलं हे सुनाय सगळे की मला यम नेण्यासाठी आलाय, मला यम मोडणार आहे, मला वेदना होत्या. त्याची सांगण्याची इच्छा होती, पण म्हणतात की मनुष्य मरत असताना त्याच्या वाणीला धरडा लागतो. बरोबर आहे का? वाणी खर 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 करते नरड. त्याची सांगण्याची इच्छा आहे, हातपाय त्या ठिकाणी हलवतो, तोंड वाचवतो. त्यावेळेस आपण काय म्हणतो? त्याच्या वेदना वेगळे, त्याला यम दिसतो, यमाचं स्वरूप सांगतो मला. पण आपण काय म्हणतो? त्याची पत्नी म्हणते, बाळ्या अरे जा रे बाबा, तुझ्या पप्पाने तोंड वाचवले, जा तुझ्या त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवली, दुधाची वाटी घेऊन ये, तुझ्या हाताने 2 चमचे त्याच्या तोंडात दूध ओत. त्यावेळेस त्याला दुधाची गरज नसती माय बा. डोळ्यासमोर एक दिसतो. आणि एक दिसल्यानंतर त्याने बघितलं, महाराज ही मंडळी आपल्याला सोडवणारी नाही, कोणी सोडवणारी नाही. हे त्यावेळेस त्याला कळालं, यमाचं रूप सांगतो. मग तो येम त्या ठिकाणी त्याचा प्राण खेचत असताना तो म्हणतो का, कोणाचा हिवा ये, कोणाचा जवळ ये, कोणाचा सासरा आहे, त्याला जाई येते का माय बाप? महाराज नाटाच्या अभंगात गोड सांगतात, नाही त्या यमासी करुणा बाहेर गाडीता जैसे ओढाळ सापडे धन्या जोर यातना धरी देतो. जशी ओढाळ का एखाद्या धनामध्ये सापडवी माय बाप, भरून आलेलं धने. आणि एखादी जाणी गाय त्या ठिकाणी त्या धनात जावं, ती धन खावं, त्या धनाची नासडी करावी आणि शेतकरी यावा. आणि त्या शेतकऱ्याच्या धनाची नासडी झाली. त्या शेतकऱ्याला वाटलं, वा आपल्या शेतात गोमाता आली, सगळं धनाची नासडी केली, पोटभर जगली, आता तिला तहान लागली असेल म्हणून तो बकेटभर पाणी तिच्या समोर मांडलं. तुमच्या मनात काय काय किती मारला असेल बरं? काय विचार नाही तर या बाहेर काढी तसा प्राण का, जशी ओढाळ काय सापडल्यानंतर आपण विचार करणार नाही. जसं महाराज दुसरा दृष्टांत देतात, दृष्टांताला कमी नाही मला. एखादा चोर चोरी करताना घरात सापडावा आणि सापडल्यानंतर म्हणजे जाऊ द्या, चोरी करून करून टाकला असं विचार करता जाता जाता चहा पाणी करून त्याला वाटलं असं आहे काय? बरं किती मार्क्स? तसं महाराज म्हणले, मारिती तोडी झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसा. विचार करत नाही बाबा, असा भयानक असणारा यम, पण त्या यमावर ही सत्ता चालते. कोणाची? तुकोबरायच्या नावाची. नाम घेता कापी यम, महाराज म्हणले जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. महाराज म्हणजे यमाच्या माथ्यावरती पाय देऊन आम्ही वैकुंठाला गेलो. म्हणून महाराज म्हणजे नाम घेता वदनी दोष जाती, कितीही मोठं पाप असू द्या माय बाप, महाराज म्हणजे पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे का घेता दुर्जनाची नावे? सज्जनाची नावे घेता. तुका म्हणे पापे जाती ब्रह्माचे जपी नाही,
संतांची याच एवढी संतांच्या नामाची ताकद आहे माय बाप, तरी आपण संतांचं भजन करत नाही. एवढी ताकद आहे माय बाप, तुकोबाराच्या नावाची ऐका सांगून जातो तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला ऐका माय बाप. एकदा रामेश्वर भट्ट आपले शिष्यासोबत जात होते. शिष्यासोबत त्या ठिकाणी जात असताना त्या वाटेला हळवळ शहाची फकीराची विहीर होती माय बाप. फकीर होता, निष्ठावंत होता. तो फकीर त्या ठिकाणी ती आपली मस्जिदची पूजा करण्यासाठी त्या विहिरीचं पाणी घेत होता. म्हणजे एवढी विहीर तो जपत होता. एवढा निष्ठावंत फकीर होता माय बाप, साधू होता. रामेश्वर भट्टाने ते विहिरीचं पाणी बघितलं. मोह आवरला नाही माय बाप. ऊन होतं, प्रखर ऊन पडलेलं होतं. शुद्ध पाणी होतं, काचेसारखं पाणी होतं. रामेश्वर भट्टाने कुठल्याच प्रकारचा विचार न करता त्या विहिरीमध्ये उडी मारली माय बाप. अलगडशा फकीराला एक गोष्ट कळाली. फकीर, तुमच्या विहिरीमध्ये एक कोणता तरी ग्रस्त त्या ठिकाणी अंघोळ करतो. महाराज त्या फकीराला राग आला आणि त्याने शाप दिला, वैसेही डुबती राहू. ऐका माय बाप, डुबती राहू असा शाप दिल्यानंतर त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांची अंघोळ झाली. विहिरीच्या बाहेर येण्याचा प्रयास करताय. विहिरीच्या बाहेर आले माय बाप. ऐका, विहिरीच्या जसं बाहेर आले तशा अंगाचा दाह व्हायला. अंगाचा दाह भयानक व्हायला लागला. जसं बिस्तवाची चटकणी बसवली जसा दाह होतो माय बाप, तसा दाह होला. परत त्या ठिकाणी ते विहिरीत उडी मारायची आणि मग बरं वाटायचं. बाहेर आले की परत अंगाचा दाह, परत विहिरीत उडी मारायचं माय बाप. असा बराच वेळ झाला आणि मग त्या ठिकाणी माय बाप जसं महाराजाच्या अंगावरती त्या शोभा कासाराच्या पत्नीने पाणी टाकलं होतं ना, महाराजांनी देवाला विनंती केली, देवा जळे माझी का लागला देवाला आवाज दिला नाही का. रामेश्वर भट्टांना काहीच करत नाही. शिष्य सोबत होते. शिष्यांना सांगितलं, एक काम करा, या विहिरीमधूनच पाणी घ्या गाड्या आणि माझ्या डोक्यावरती गळती धरा. त्या शिष्याने त्या ठिकाणी त्या विहिरीतलं पाणी घेतलं माय बाप. एका घागरीमध्ये रामेश्वर भट्टांच्या डोक्यावरती गळती धरली. त्या पाण्याचा अंग दहा चालली, पण तसं तरफडीत आळंदी लागली. माझ्या ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये आली आणि माझ्या ज्ञानोबाराय समोर त्याने अनुष्ठान मांडलं. समाधी समोर अनुष्ठान मांडले. ज्ञानोबारायचा धावा करतायत, ज्ञानोबाराय माझ्या अंगाचा दाह शांत करा. त्यावेळेस ज्ञानोबारायने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि ज्ञानोबाराय म्हणले, ए फकीरा, ए रामेश्वर भट्टा, अरे तुका सर्वश्रेष्ठ आम्हा प्रिय थोर जो का अवतार नामयाचा. ते नामदेवाचे अवतार तुकोबरे, त्यांची तुझ्याकडनं काहीतरी अवहेलना घडली. हे बघ, तू साधूंची अवहेलना केली, एका भक्ताची अवहेलना केली. देव सगळं सहन करतो माय बाप, पण देवाच्या भक्ताला जर कोणी छळलं ना, ते सहन होत नाही देवा. मग कोणी असू द्या, घरचा असो का परका असो. पांडवांना छळलं माय बाप, पांडवांना छळलं, सगळे संपून टाकले. फक्त 5च पांडव केले. यादवांनी भक्तांना छळ माय बाप. देवाने सगळी यादव संपवली, फक्त एकच भक्त ठेवला होता. देवाला सगळं सण होतं, भक्ताचं नाही. कारण महाराज भक्ताची व्याख्या करत असताना देव म्हटले, ते काय आहेत माझे, ते माझे प्राण आहेत. प्राण क्या बात आहे. गोड बाबा स्वतः भगवंत म्हणतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी गोड वर म्हणतात, तेही प्राण परोते
मजा बढती निरोधी जे भक्त चरित्राते प्रशंसती हे फक्त मला प्राणापेक्षा प्रिय कोण जे माझ्या भक्ताचं चरित्र गातात आणि जे माझ्या भक्ताचं चरित्र ऐकतात ते माझ्या प्राणाही पेक्षा प्रिय. चला माझ्या विषय करूया. ज्ञानोबा रामेश्वर भटांना सांगतात जा तुम्ही आता तुकोबराईकडे जा आणि तुकोबरायला क्षमा मागा. तुकोबरायांची क्षमा मागा का मायबाप. रामेश्वर भटांना पश्चाताप झाला. तुकोबरायांना छळलं होतं मायबाप पूर्वी ते सांगत बसत नाहीये. आणि मग त्या ठिकाणी रामेश्वर भट्टाने सांगितलं जे शिष्य होते आता आपल्याला देहूला जायला वेळ लागेल कारण आळंदीचं आणि देहूचं अंतर भरपूर आहे. मला जायला आपल्याला वेळ लागेल. तुकोबराय डोंगरावरती भजन करण्यासाठी जातील म्हणून काही शिष्यांना सांगितलं तुम्ही समोर जा मी तुमच्या पाठीमागे आलोच. आणि मग रामेश्वर भट्ट उरी गळती धरली अंगाचा दहा लागलेलाही होती मायबाप. आणि मग त्या ठिकाणी काही शिष्य समोर गेले आणि महाराज त्या ठिकाणी पांडुरंगाच्या समोर भजन करत बसलेले होते. ऐका मायबाप झालं माझं कीर्तन बघा. म्हणजे तुकोबरायांनी ते रामेश्वर भट्टांचे शिष्य बघितले. तुकोबराय अंतर्ज्ञानी होते मायबाप. गंगाराम मावळची म्हैस हरवलेली तुकोबरायांनी बसले बसले जागी सांगितली आता इथे सांगत बसत. तुकोबरायांना कळालं आपल्या भेटीसाठी कोण येत आहे. आले आले कीच महाराजांनी ओळखलं तुम्ही रामेश्वर भट्टा शिष्य. रामेश्वर महाराज माझ्या भेटीसाठी येत आहेत. हो म्हणले महाराज पण म्हणले खूप भीषण परिस्थिती आली म्हणजे त्यांची. म्हणले काय झाले. अंगाचा दहा होतो. अरे राम अंगाचा दहा होतो काहीतरी औषध द्या. मग त्यावेळेस महाराजांनी एक कोरा कागद घेतला बाबा हातामध्ये लेखणी घेतली आणि 6 चरणाचा अभंग लिहून दिला आणि म्हणजे त्या शिष्यानं सांगितलं हा अभंग घ्या आणि रामेश्वर भट्टांकडे द्या. शिष्याने तो अभंग घेतला धावत पळत त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांकडे गेले आणि रामेश्वर भट्टांना माहीत दिलं होतं हा अभंग घेऊन. मग त्यांनी त्या अभंगाचा प्रथमच चरण वाचला. चित्त शुद्धता शत्रु मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया. पहिलं चरण वाचलं अभंगाचं पहिलं चरण वाचलं आणि पूर्ण अंगाचा दहा शांत झाला मायबाप. नाम घेता वदनी दोष जा पूर्ण अंगाचा दहा शांत झाला मायबाप. मला सांगायचं सिद्धांत एवढा होता. एवढी माझ्या तुकोबरायच्या गाठेची ताकद आहे. पण शोकांतिक आहे महाराजांनी लोकांचा माथा सुधारावा म्हणून गाथा लिहिला पण लोकांचा का माथा आणखी सुधारला तुम्ही म्हणा. एवढी ताकद आहे मायबाप गाठीची पण आपण गाथा वाचत नाही. एवढी ज्ञानेश्वरीची ताकद आहे मायबाप. ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे. वर्णिली कितीची टीका ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे मायबाप. ज्ञानेश्वरी मध्ये तर लय सुंदर वर्ण आहे. ज्ञानोबरांनी पहिलं सांगितलं भगवान श्री म्हणजे अरे पहिलं कर्म करा नंतर उपासना करा आणि नंतर ज्ञान प्राप्त होईल. कर्म उपासना ज्ञान. कर्माने काय होतं चित्ताची शुद्धता होते आणि चित्ताची शुद्धता झाल्यानंतर उपासना करण्याची अंतःकरणामध्ये लालसा निर्माण होते आणि उपासना झाल्यानंतर चित्त शुद्ध आणि उपासना झाल्यानंतर आपोआप हृदयी प्रगटे राम. म्हणून महाराज म्हणले ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घे किंवा नाम घेता वदनी दोष जाती. मग अशा संतांचं महाराज हृदय कसं आहे मग कितीही दुराचार असू द्या कितीही दुष्ट असू द्या त्या साधूने ठरवून बाबा याचा उद्धार करायचा झालाच. हा बघा आता तिसरं चरण हो का दुराचारी हो का नामदेव महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात गोड चिंतन अभंग आहे. काय झालं माझं कीर्तन फक्त 15 मिनिटं माझ्याकडे मला 2चा टाइम द्यायला. काहींचं म्हणणं आहे वाढवा तर तुम्हाला गोड लागेल पण बाकीची त्याला दगड मारणं म्हणजे बरं आहे. महाराज हो का दुराचारी विषयी आसक्त पण ऐका संत कृपे त्वरित उद्धरती.
झाली ना, किती दुष्ट असू द्या, ऐका, कितीही दुराचारी असू द्या, उद्धार मात्र झाल्याशिवाय राहत नाही. बघा अनेक पुराणामध्ये वर्णन आहे, किती सांगू. श्रीमद भागवतामध्ये तर लय बोल, श्रेष्ठ स्कंदामध्ये आजय वेळेचं उदाहरण आहे, सगळ्यांना माहिती. अंतकाळाच्या वेळी त्याचा उद्धार झाला. नारदाची आणि कुणाची भेट झालीये, वाल्याकोळ्याची भेट झालीये. नारदानी त्या वाल्याकोळ्याकडे बघितला आणि वाल्याकोळ्याचा वाल्मिक केला मायबा हो का दुराचार. याच्या आई पलीकडे जाऊन सांगेल तुम्हाला, वेश्या जरी असली ना, परत एकदा ऐका काय करतात, वेश्या जरी असली तरी संत महात्म्याचे जर मनात आला नाही तर उद्धार करायचा केल्याशिवाय राहत, पण मनात घ्यायला. बघा चोखोबऱ्यांची दिंडी चालू होती मायबा, चोखोबऱ्याची दिंडी पंढरपूरला चालू होती. म्हणजे चोखोबऱ्या मंगळवेढ्यामधून जात होते. त्या मंगळवेढ्यामध्ये एक स्त्री राहत होती वेश्या. तिचं नाव काय आहे सांगा म्हणजे मला. हा क्या बात आहे, क्या बात. तिचं नाव आहे कानोपात्रा. वेश्येची मुलगी, बैठका गाणारी मुलगी, मनोरंजन करणारी मुलगी, देहाचा विक्रय करून पैसा कमवणारी मुलगी. पण काय ईश्वराने त्याला देण देते मायबाप, एवढा मधुर त्या कानोपात्रेचा आवाज होता. त्या आवाजाच्या माध्यमातून बैठका रंगवायची आणि लोकांचं पूर्ण मनोरंजन करायची. वेशीची मायबाप चोखोबऱ्यांची दिंडी जाते. महाराजांच्या कानावरती तो आवाज पडला, ऐका मायबाप लक्ष देऊन, एवढं उदाहरण सांगून कीर्तन सांगतो. आवाज पडला कानावरती, चोखोबऱ्यांनी आवाज ऐकला. अरे वा 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 वा, किती सोरा, किती गोड आवाज आहे. ह्या आवाजाने जर माझ्या पांडुरंग परमात्म्याचं जर भजन केलं तर माझा विश्वाचा मालक नाचेल, माझा विश्वाचा मालकीचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. या वाणीने माझ्या देवाचं भजन करावं. चोखोबऱ्याच्या मनात विचार आला. चोखोबऱ्याने विचारच केला. डायरेक्ट तिथे गेले, तिच्याकडे बघितलं, अतिशय लावण्य घेऊन स्वरूपवान होती माझा बाप. पण बघा साधूच्या चरणाची ताकद सांगतो तुम्हाला, संत चरण रज लागतात. कशी वासना निवृत्ती होती बघा. त्या वेश्येने कानोपात्रेने माझ्या चोखोबऱ्याकडे नुसतं बघितलं, चोखोबऱ्याची आणि त्या कानोपात्रेचा दृष्टिक्षेप एक झाला मायबा. तिच्या वृत्तीतच बदल झाला मायबा. नुसतं कृपा कटाक्षेने हळलेली, कृपा कटाक्षेने पाहिलं, वृत्ती चेंज झाली. धावत पळतच आली मायबाप आणि चोखोबऱ्याच्या चरणावर लोटांगण घातलं. संतांचा चरण रज लागला की विषयाची वासनच निवृत्त झाली. सद्भावांत करण्यात निर्माण झाला मायबाप त्या कानोपात्रेच्या. आणि मग ते कानोपात्रेला महाराज बोलले, चोखोबऱ्या म्हणले, ए कानोपात्रे, हे हाडा मासाचा दी आहे तोपर्यंत मनोरंजन करून हा दी असा पडेल, तुला नरकाला जावं लागेल. 184 पुन्हा फेरावं लागते आणि पुन्हा मनुष्य देह तुला मिळेल. अगर जन्म मरणाच्या फेरीतून चुकायचं असेल तर माझ्या पांडुरंगाचं भजन एवढ्या गोड आवाजात गा, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. साधूचे शब्द कानावर पडले, परिवर्तन झालं, सगळा त्याग केला आणि दिल्लीमध्ये गेले आणि संतांचं भजन करत करत ऐका मायबा पंढरीत आले. पंढरीत आल्यानंतर वाळवंटामध्ये आले. त्या वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरायांचं कीर्तन झालं होतं मायबा. त्या नामदेवरायांच्या कीर्तनाचा काय आनंद होता मायबा. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात माझे ज्ञानोबराय चाल गायले. ज्ञानोबरायचा आवाज त्या ठिकाणी कानोपात्रेच्या कानावर पडला. आवाज कानावर पडला की मंत्रमुग्ध झाली. म्हणजे आपला आवाज काहीच नाही, काय गोड आवाज आहे मायबा. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. एवढा कीर्तनामध्ये रंग भरला मायबा. देव नाचायला लागला नामदेवरांच्या कीर्तनामध्ये. नामदेवरांच्या कीर्तनात देव नाचू लागला मायबा. पण काय झालं, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कबीरदास महाराज खाली बसले होते. देवा अरे बघ पितांबर गळाला. सावध होई देवासे बोले कबीर. देवा सावध, देव सावध झाला. जे सगळं वातावरण पाहिलं, परिवर्तन झालं. आणि लगे ऐका मायबाप त्या कानोपात्रेने चंद्रभागेमध्ये स्नान केलं. स्नान झाले, पुंडलिकरायचं दर्शन घेतलंय, चला पुढे. नंतर तिने त्या ठिकाणी नामदेवरायचं दर्शन घेतलं मायबाप. बारीला लागली आणि बारीला लागता लागता त्या ठिकाणी गाभऱ्यामध्ये आली. त्या ठिकाणी तिने आलिंगन दिलं. कोणाला, गरुड खांबाला आलिंगन दिलं. ऐका, आणि आता देवाच्या
मूर्ती समोर पांडुरंग परमात्म्याच्या समोर प्रवेश केलाय, त्या कानोपात्र्याने माझ्या देवाकडे बघितलं. माहिती देवाकडे पाहिले की देव बाण विसरून गेले. जसं त्या सावळ्या रंगाचा भगवान परमात्मा त्या गवळणीने पाहिला, देव बाण विसरून गेला. देवाचं रूप पाहिलं मायबाप, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असा सावळ्या रंगाचा माझा भगवान परमात्माच्या कानोपात्र्याने पाहिला. आणि पाहिल्यानंतर हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवला मायबाप, हृदयात साठवला. देवाच्या चरणासमोर गेली, देवाचं रूप पाहिलं आणि देवाला म्हणली, देवा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय. देवा आता फक्त डोळ्यासमोर तुला देवाचं रूप पाहिलं, हृदयात साठवलं मायबाप आणि आपली ज्योत देवाच्या चरणी विलीन करून आणि मुक्त झाले. देवाने ही जागा दिली, कुठं? मंदिरात जागा दिली. दर्शन कोणाचं आहे पहिलं? कशामुळे झाला बरे? साधूंची भेट झाली, हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे तुरीत उद्धर. कशाला लय कीर्तन करायचं? एक फॉर्म्युला बघा, चोखोबराने ठरवल्याचा उद्धार करायचा. कृपा केली मायबा, वेश्येचा उद्धार. याच्याही पलीकडे महाराज म्हणजे माझ्या ज्ञानोबराकडे कोणी बी जा भरतिया भावी शरणदाता भेटी, पाडी कशी तुटी काय जन्म व्याधी. म्हणून महाराज म्हणले, हो का दुराचारी विषयी आसक्त. जेवढे काही साधक मंडळी श्री संत योगीराज बाबा किसन बाबाच्या सानिध्यात गेले ना, आज ज्यांची पुण्यतिथी, त्यांचे जे सान्निध्यात गेले ना मायबा, जसं परिसरापाशी लोखंड गेल्यानंतर काय होतं त्याचं, किसन बाबाचे जे सान्निध्यात गेले ना, त्यांचं सोनं धान्याने. लक्षात ठेवा, आज जेवढी मंडळी तुम्ही त्यांच्या नावाने पुण्यतिथी करताय, लक्षात ठेवा तुमच्याही जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्याही जीवनाचं सोनं राहणार. कारण आपण धरलाय परीस. संत महाराज परिसा ही पेक्षा पलीकडे का? परीक्षाचा एक स्वभाव आहे, तो सोनं करतो पण परीस करीत नाही. संत महात्मा असेल, शरणाला स्वतःच पदवी देऊन टाकतात. आपुले कधी पैस गेले भक्ता दिले वरदान. म्हणून असे जे काही संत आहेत ना, जे ब्रह्माची मूर्ती आहेत, देशजनाचा उद्धार करतात, त्यांच्या नामाने एक टाकतो, त्यांच्याकडे कोणी जाऊ दे त्याचा उद्धार करतात. अशी लक्षणाने जे युक्त संत आहेत ना, नामदेव महाराज म्हणतात, मी अशा संतांची डोळ्यात तेल घालून वाट पाहतो. कशी? रात्रंदिवस अशा संतांची मी वाट पाहतो. अभंगाचं शेवटचं अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशी दिनी ध्याय सत्संग. नामदेव महाराज म्हणजे रात्रंदिवस मी तशा साधूची मला भेट केव्हा होईल आणि केव्हा मला त्यांचं दर्शन होईल आणि केव्हा माझ्या जीवनाचा उद्धार होईल, याच्यात मागणी पण पाहिल्या मी. अखंडित नामा त्यांची वास पाही, निशिदिनी ध्याय सत्संगती. त्यांची संगती माझ्या जीवनात प्राप्त व्हावी आणि माझ्या जीवनाचं कृत कल्याण व्हावं. झालं माझं कीर्तन मायबा, सगळं सोडा, पण जेवढी काही शेवटच्या चरणामध्ये नामदेवरायांनी जी मागणी मागितली ना, बस आपण तेवढी जरी मागितली ना, आपल्या जीवनाचा उद्धारच झाला. उद्धार झाला माझा. कोण म्हणते तुम्हाला कीर्तन कळत नाही? कोण म्हणते? तसं सांगावं लागतं. कोण म्हणलं तुम्हाला कीर्तन कळत नाही? कोण म्हणते कीर्तनात बोर होते? नाही होत बोर. फक्त विषय कसा गुरुकृपेने मानता आला पाहिजे. म्हणून महाराज म्हणले, कोणी असो संत उद्धार करतात. अखंडित नामा त्यांची सत्संगती. म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेवदनी दोष जाती. मग आता देवाचं, देव आणि संत काही वेगळे नाहीये. म्हणून ऐका, भगवंताच्या दरबारामध्ये म्हणून सगळ्यांनी एकदा वरती हात करायला, गोड देवाचं भजन करू आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. आता आतापर्यंत तुम्ही नामाचं महिमा संतांच्या देवाचा ऐकलाय, हृदयापासून नाम Oh
हळदीमध्ये शिकत असताना ज्या गुरुवाऱ्यापाशी बसून जे काही त्याच्या मुखातील लावून त्यांच्या आरोग्याचे काही ज्ञान जे ग्रहण केलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची चरणी सेवा समर्पित करायची. ज्या पवित्र कुळामध्ये जन्म घेतला त्या आईवडिलांच्या चरणी सेवा समर्पित करायची. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज माझ्या जीवनामध्ये योग मला प्राप्त झाला असेल श्री संत योगीराज किशन बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करायची. माझे वेळेवाकडे बोल तुम्ही 2 तास ऐकले बरं का. असे एवढ्या शांत चित्त ऐकले. सांगू का किती शांत चित्त ऐकले? सांगू का? सांगू का? ऐका मग बघा. एवढे शांत चित्त नाही. किशन बाबांचा जे काही परिवार आहे मी पण त्याच परिवारातला बरं का, लांबचा नाही. मी पण त्याच्यातलाच आहे म्हणून ज्यांनी सेवा दिली त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. एकदा सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. दरबारामध्ये पण एवढ्या अशा वातावरणात सिटी वाजलेली काही नाही सुंदर आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी साथ दिली. आणि माझ्या गुरुवरे समान असणारे शिवाजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार ते माझ्यासमोर होते. जिज्ञासू श्रोते होते पण इथं गुरु बसलेले होते. आणि आज परीक्षेचं योग म्हणूनच असं काय म्हणावं की भगवंतांनी माझी परीक्षा घेतली. महाराजांनी खूप मोठं महाराजांचं संस्थान सगळ्यांना माहिती आहे. खूप मोठं योगदान आहे. खूप असे लाखो विद्यार्थी महाराजांनी घडवले. असं थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या बाबांना धन्यवाद. हो सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम. बोलण्याच्या वेळेला एखादा अपशब्द गेला असेल आईवडिलांच्या क्षमा करा. या ठिकाणी बाबा बोलू.